नमस्कार. दुपारची 4 वाजतात. या बातमीपत्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी प्रसाद काथे. पहिली बातमी अत्यंत धक्कादायक आहे, कारण जो शिवनिका ट्रस्ट अशोक खरातच्या प्रकरणामध्ये चर्चेत आलाय, त्या शिवनिका ट्रस्टचे उपाध्यक्ष असलेल्या जितेंद्र शेळके यांचा त्यांच्या पत्नीसह एका अपघातामध्ये मृत्यू झालाय. जितेंद्र शेळके आणि अनुराधा शेळके एका वाहनातून प्रवास करत होते. ते वाहन एका मोठ्या वाहनाला मागच्या बाजूने धडकलं असा तपशील मिळतोय. या अपघातामध्ये जितेंद्र शेळकेंचा मुलगा गंभीर जखमी झालाय. जितेंद्र शेळके हे भोंदू खरातचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जायचे. शिर्डीकडे येत असताना धोत्रे गावाजवळ हा अपघात झालाय. उभ्या कंटेनरला मागून गाडीनं ठोकरल्यानं जितेंद्र शेळके आणि त्यांच्या बायकोचा जागीच मृत्यू झाल्याचं समजतंय. महामार्गावर 506.6 ला साधारणतः 12:30च्या दरम्यान ऍक्सिडेंट झाला. लगेच गावातून मला फोन आल्यानंतर आम्ही तातडीने हजर झालो. इथं पाहिलं तर कंटेनर मध्ये गाडी पाठीमागून घुसली होती. तर तिथं महिला होती, एक लेडीज, ती मोठमोठ्याने आडत होती. मुलगा होता. मुलगा आम्ही बाहेर काढला आणि एका अँब्युलन्स मध्ये त्याला लगेच हॉस्पिटलला रवाना केलं. काय परिस्थिती होती एकंदरीत त्यावेळेची आणि कशा प्रकारे कोणाची चुकी एकंदरीत? चूक नाही सांगता यायची, पण कंटेनर पाठीमागून गाडी घुसली ती आणि दोन्ही पेशंट जागेवर गेले. क्रेन मात्र उशीर आलं. क्रेन थोडस लवकर यायला पाहिलं होतं, कदाचित त्या महिला वाचल्या असत्या. दरम्यान हे शेळके नक्की काय होते आणि कशा पद्धतीनं ते गेल्या काही दिवसात चर्चेला आले, त्याचा तपशील आता आपण पाहणार आहोत. जितेंद्र शेळके हे भोंदू अशोक खरातचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जायचे. खरातच्या शिवानिका ट्रस्टचे उपाध्यक्ष म्हणूनही त्यांचा परिचय होता. शेळकेंच्या लॉन्समध्ये खरातची भागीदारी होती असं समजतंय. जमीन खरेदीमध्ये त्यांनी एक महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे असा आरोप होत होता. खरातला अटक झाल्यापासून जितेंद्र शेळके तणावात होते असं त्यांचे निकटवर्तीय सांगतात.